बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। इराण विरुद्धच्या युद्धामध्ये बहरीन अक्षरशः होरपळलेला आहे। सरकारी तेल कंपनीवर इराणने भीषण हल्ला केला। बहरीनच्या बाप्को कंपनीतील इंधन पुरवठा बंद झालाय। देशाच्या मुख्य तेल शुद्धीकरण कारखान्यातून दाट धुराचे लोट देखील सध्या दिसताय। इराणी ड्रोन हल्ल्यामध्ये काही जण जखमी झाले तर कंपनीचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। इराण आणि इस्रायल यांच्या युद्धामुळे शेअर बाजारामध्ये अक्षरशः हाहाकार पाहायला मिळतोय। भारतीय शेअर बाजारावर युद्धाचा मोठा परिणाम झालाय। सेन्सेक्स हा तब्बल 1352 अंकांनी गडगडलाय। शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी रुपये बुडाले। गेल्या 10 दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये उलथापालथ पाहायला मिळते। GDP growth is not what we have estimated. In that event and in that case, it has impact on the overall corporate India and corporate earnings and corporate top lines. And if they come down because of these inflationary energy prices, then certainly the markets will come down. So it is nothing to do with the current macro, as I've been repeatedly telling, that current macro or the corporate India, but due to geopolitical scenario in West Asian, which is now resulting in high crude oil prices, which can have a huge negative impact on our economy. आखाती देशांसह जगभरात सांगली जिल्ह्यातून डाळिंब निर्यात ही मोठ्या प्रमाणात केली जाते। पण यंदा ऐन हंगामात आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झाल्याने डाळिंब निर्यात पूर्णतः थांबलेली आहे। JNPT बंदरावर डाळिंबाचे 150 ते 200 कंटेनर निर्यातीच्या प्रतीक्षेमध्ये थांबलेले आहेत। डाळिंबाचे भाव आतापर्यंत चांगले होते। आता या 4 दिवसात भाव डाळिंबाचे 40-50 रुपये रेटने उतरले। मार्केटला आवक जवळजवळ 400-500 टोटल मुगा कॅरेट येत होते, आता 1200-1300 आसपास कॅरेट यायला लागले। म्हणजे आवक वाढली या 4 दिवसात। बाहेर रेट कमी झाल्यामुळे इथं मार्केटला आवक वाढायला लागली। व्यापारी नवीन जो माल घेणार आहे तो घेणं झालेत, त्यामुळे शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम झालाय। जवळपास 40-50 रुपयानं रेट रिवर्स झालेत। आता जे 250 रुपये, 260 रुपये, 270 रुपये जे रेट होते ते आता 180, 90 रुपये, 170 रुपये, 200 रुपये असे रेट आहेत। त्यामुळं शेतकऱ्यांवर बराच परिणाम झालेला आहे त्याचा। आणि यावर काहीतरी तोडगा सरकारने आणि त्या संबंधित यंत्रणेने काढावा अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।